तुम्ही पाहताय एबीपी माझा। अनेक वेळा धडा शिकवून सुद्धा पाकिस्तानच्या कुरापती काही थांबायचं नाव घेत नाहीयेत। भारताच्या हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तान बॉर्डर ॲक्शन टीमच्या 2 दहशतवाद्यांचा आज खात्मा करण्यात आला। हे दोन्ही दहशतवादी भारताच्या पोस्टपासून 100 मीटर अंतरावर असताना त्यांना कंठस्नान घालण्यात आलंय। मात्र पाकिस्तानच्या कुरापती कायमच्या रोखण्यासाठी नेमकं काय करायला हवं हे जाणून घेण्यासाठी आम्ही माजी लष्करी अधिकाऱ्यांशी संवाद साधला। त्यांनी या संदर्भात नेमकं काय मार्गदर्शन केलंय आपण पाहूया। सुरुवात करूया पुण्यातल्या माजी लष्करी अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे। भारताचा अनुभव जो पाकिस्तानकडून आहे मागच्या 70 वर्षामध्ये, त्या अनुभवाच्या आधारावर ते एक गोष्ट मी अगदी स्पष्ट करू इच्छितो। पाकिस्तान धडा शिकायला तयार नाही। पाकिस्तानला धडा शिकवायचे सामान्य जे आपले उपाय आहे ते काम करत नाही। 47 पासून, त्यावेळेला मी 3ऱ्या वर्गात शिकत होतो, आजपर्यंत पाकिस्तानने सतत आपल्या पाठीमध्ये सुरा झोपलेला आहे। 47 मध्ये त्यांनी आपल्यावरती आक्रमण केलं। 1965 मध्ये त्यांचे तत्कालीन फील्ड मार्शल अयूब खान डिक्टेटर जे होते, त्यांनी हे म्हटलं की लाल किल्ल्यावर ते पाकिस्तानचा हिरवा झेंडा लागला पाहिजे। आपण परत त्यांना माफ केलं। युद्धामध्ये त्यांचा पराभव झाला, आपण त्यांना माफ केलं। त्यांची आपण जमीन घेतली होती परत केली। हाजीपीर दर्रा काश्मीरमध्ये तो पण परत केला। ते धडा शिकले नाही। 1971 मध्ये परत त्यांनी आपल्याबरोबर युद्ध केलं। त्यांचा 2 भाग झाले तरी ते धडा शिकले नाही। 98,000 सैनिकांना त्यांच्या अंगावर ते एक रेषा न येताना आपण त्यांना परत केलं। प्रत्येक सैनिकाचे कमीत कमी 10 तरी नातेवाईक असतील, त्यांचे मुलं, पत्नी, आई, वडील, भाऊ, म्हणजे 98 जवळजवळ 9-10 लाख लोकांचा आपण त्याचा समावेश केला। आपण त्यांचा जो भूभाग आपल्या कब्जेमध्ये होता तो पण केला। नुसतं चर्चा करून पाकिस्तान वाटेवर ते येणार नाही। पाकिस्तानची जी कुत्र्याची शेपूट असती ती वाकडी राहिली यात मला शंका नाही। मला वाटतं तर वेळ आलेली आहे की परत आपल्याला पाकिस्तानला एक तडका देण्याची गरज आहे। तो तडका देण्याचा अर्थ हा नाही की आपण त्यांच्याबरोबर युद्ध केलं पाहिजे। हा प्रकारचा युद्ध जो पाकिस्तानने आपल्यावरती थोपलेला आहे, क्रॉस बॉर्डर टेररिझम, प्रॉक्सी वॉर, आतंकवादी युद्ध, ह्याचा पर्याय घोषित युद्ध नव्हे, परंतु त्याला पर्याय अघोषित युद्धच आहे। आपण जर थोडंसं केलं आणि आपला जो हा युद्ध आहे हा पाकिस्तानच्या सामान्य लोकांबरोबर नाही आहे। पाकिस्तानच्या सेना, पाकिस्तानचे आतंकवादी, पाकिस्तानचे फंडामेंटलिस्ट आणि पाकिस्तानची ISI, सामान्य व्यक्तीला आपल्याशी काही पण शत्रू नाही आहे। आजही पाकिस्तानमध्ये जवळजवळ 52% किंवा 62% लोक असे आहे जे भारताबरोबर मैत्री करायला मागतात आहे। परंतु जोपर्यंत आपण शासनाला धडा शिकवत नाही, सैन्याला धडा शिकवत नाही, ISIला धडा शिकवत नाही, हे कधीही सरळ होणार नाही। बरेचदा बघतोय आपल्याला इतका सारखा ते उपद्रव करतात आपल्याला, त्यामुळे त्यांना धडा शिकवणं एक महत्त्वाचं काम आहे। पण अर्थात अशी एकदम डायरेक्ट लढाई ही करण्यापेक्षा सुद्धा आपल्याला ग्रेडेड रिस्पॉन्स जो आहे, जसं मध्ये आपण सर्जिकल स्ट्राईक केला किंवा आता सुद्धा जे आर्टिलरीने आपण त्यांच्या काही चौक्या उडवल्या, त्यांना त्याच्यापेक्षा जास्त असा जो त्रास झाला पाहिजे त्याच्यासाठी आपण काही सक्षम हे घेतल्या पाहिजेत। पण एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यात आहे, ते म्हणजे आपली त्याच्यामधली सगळी जी इंटेलिजन्स ॲपरेटस आहे, गुप्त रचना त्यांची जी आहे ती आपल्याला नीट कळली पाहिजे की कुठे काय एक्झॅक्टली त्यांचे कॅम्प्स आहेत। आणि मला वाटतं आम्ही जसे ऑपरेशन पराक्रम म्हणजे आपल्या संसदेवर हल्ला झाला होता त्यानंतर आम्ही इव्हन विमानं जाऊन त्याच्या पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमधले जे त्यांचे असे टेररिस्ट कॅम्प आहे त्याच्यावरती आम्ही उद्ध्वस्त करणार होतो, अगदी तयारीत होतो। त्यामुळे अशा तऱ्हेची आपल्या सक्षमता आहे। आपण विमानांनी, आर्म्ड हेलिकॉप्टर्सनी आणि कमांडोजनी या सगळ्या गोष्टी करू शकतो। आणि आता जसं आपण इन्फिल्ट्रेशन बघतोय, कारण जसं जसे बर्फ वितळतोय ते जास्त होतंय, त्यांना तिथे थांबवणं, त्यांना आत येऊन देणं नाही आणि त्यांच्यातले काही लोकांना जिवंत पकडणं फार महत्त्वाचं आहे। सर्जिकल स्ट्राईकच्या वेळेला मी हा मुद्दा मांडत असतो की त्यांनी जो न्यूक्लिअर ऑप्शन सारखे म्हणायचे आमच्याकडे टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन आहेत, आपण ते ऑन द कॉन्ट्ररी
ते कसं खोटं आहे त्यांचं बोलणं हे आपण दाखवलं होतं. कारण चिमा त्यांचे जे डिफेन्स मिनिस्टर आहेत ते सारखं बोलायला लागले. एक तर त्यांना जगाच्या लोकांनी त्यांना चपराक दिली की तुम्ही काय वेड्यासारखं बोलायला लागलात, काय अणुबॉम्ब वापरण्याच्या अशा गोष्टी आहेत का, त्या युद्ध न होण्यासाठी गोष्टी आहेत. युद्धाच्या अणुबॉम्ब वापरत नाहीत लोक. झालं ते 45 मधलं गोष्ट वेगळी होती, त्याच्यानंतर कधी नुसत्या थ्रेट्स असतात. पण ह्या उलट आपण मुद्दामून न कचरता म्हणलं की बघू ना काय करतात ते. कारण जर त्यांनी थोडंसं जरी इकडे तिकडे केलं तर ते संबंध देश बेशिराक होईल. आणि मला वाटतं ही कल्पना त्यांचे जे पंतप्रधान आहेत त्यांना नक्कीच आहे, पण ते अर्थात भावली असतात त्या सगळ्या सैन्याच्या समोर, त्यामुळे त्यांना फारसं मुभा नाही आहे. नाहीतर खरं पाहिलं तर ते आपल्या पंतप्रधानांच्या ह्याच्या सहदी सुद्धा आले होते. अगदी पहिल्यांदा जेव्हा शपथ घेतली त्याला सुद्धा आले होते, नंतर सुद्धा परत भेटले. मला वाटतं की ते भावली बनल्यामुळे सैन्याच्या आणि त्यांचं जे हे आहे इंटेलिजन्स ऑपरेटर्स जे आहे त्यांचं, त्याच्यामध्ये ISI मध्ये ते गुंफलेले जातात. आणि त्यामुळे आपल्याला त्यांच्यातनं म्हणलं तसं इकॉनॉमिक प्रेशर आपण करत नाही, त्याला इकॉनॉमिक वॉरफेअर म्हणतात. तुम्हाला माहिती आहे का, आपण जर पाकिस्तानचा जो ट्रेड आहे त्याच्यापेक्षा आपले सगळे आयटम आपण इंडियामध्ये बनवतो. त्यांचं जर सगळं आपण ते थांबवलं तर त्यांचं ॲज इट इज लोक बिचारे इतके गरीब आहेत तिथे पाकिस्तानमध्ये, त्यांची अजूनही जास्त वाटाघाल होईल. आणि त्याच्यामुळे हे लष्कर आहे त्यांचं जे पाकिस्तानचा याचा जो गैरफायदा घेत असतं त्यांची पण नाचक्की होईल. सांगलीतील माजी लष्करी अधिकारी कर्नल कल्याणी आणि कर्नल हारुगडे यांनी पाकिस्तानच्या कारवायांवर काय म्हटलंय आपण पाहूया. आत्ता जे आपल्या आणि पाकिस्तान सीमेवर जे टेन्शन आलेलं आहे त्याच्याबद्दल मला हे म्हणायचं आहे की हे टेन्शन जे आहे हे फार वर्षापासून चालू आहे. ह्याच्यामध्ये आपण जवळजवळ 3 लढाई केलेल्या आहेत, पण लढाईमुळं असा कुठलाही त्याचा सोल्युशन निघणार नाही. कारण लढाई झाली, आपण काही प्रदेश त्यांचा घेतला किंवा त्यांनी आपला काही घेतला तरी हे टेन्शन जे आहे ते चालूच राहणार आहे. त्यासाठी फक्त पॉलिटिकल डायलॉग म्हणजे आपल्या देशातले नेते आणि त्यांच्या देशातले नेते हे जर मिळून यातून काहीतरी पॉलिटिकल तोडगा काढला तरच काहीतरी त्यामध्ये समाधान भेटेल. मी स्वतः त्या एरियामध्ये कित्येक वर्ष काम केलेलं आहे. आमच्या वेळेला पण फायरिंग होत होतं, आत्ता पण फायरिंग होत आहे. 1900 जवळजवळ मला अपरिक्रमामध्ये जवळजवळ दोन्ही सैन्य एक दुसऱ्या समोर आलं होतं, लढाईचे चान्सेस झाले होते. तसंच आत्ता पण व्हायला लागले. असं होत राहतं, पण लढाई होणं हे आपल्या दोन्ही देशाच्या हितासाठी नाही. याच्यामध्ये जीवितहानी आणि आत्ता जर बघितलं जेवढा पैसा लागतील त्यामुळे आपले दोन्ही देश जवळजवळ 50 वर्ष पाठीमागे जाऊ. त्यामुळे लढाई हा काही सोल्युशन नाही. मला असं वाटतं की ह्याच्यात सोल्युशन काढायचं असलं तर पॉलिटिकल लेवलवर एक दुसऱ्यांशी बोलून ह्याच्याशी सोल्युशन काढलं पाहिजे. सद्य परिस्थितीमध्ये काश्मीरमध्ये जो एक अशांतता किंवा असं जे आहे त्याच्या पाठीमागं पाकिस्तानचा हात आहे हे आता निर्विवादपणे सिद्ध झालेलं आहे. आपला देश हा लोकशाही असल्यामुळं त्या पाकिस्तानच्या कारवाया आपण एक मोठा भाऊ ह्या पद्धतीनं जरी डील करत असलो तरी त्यांना 4 वेळा धडा शिकवल्यानंतर कमीत कमी आता आपल्याला आणखीन एकदा आक्रमक व्हावं लागेल आणि पाकिस्तानला पुन्हा एकदा धडा शिकवावा लागेल हे निश्चित आहे. जसं आपण 1971च्या लढाईमध्ये केलेलं आहे की एक भाग हा पॉलिटिकल याच्यामधून आणि दुसरा भाग हा लष्करी याच्यामधून हे करून आक्रमण करायला लागलं तरी हरकत नाही. कारण आपण ज्या पोस्ट जिंकल्या होत्या त्या पोस्ट पुन्हा आपण सोडून दिलेल्या आहेत. तर ह्या गोष्टी जोपर्यंत त्यांना त्याचा धडा शिकवला जात नाही तोपर्यंत ते लोक आपल्या कोल्ड वॉर म्हणा किंवा आणखीन अशा ज्या घातपाती कारवाया आहेत त्याच्यापासून ते बाज येणार नाही. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाकिस्तानच्या कुरापतींना कायमचा लगाम लावण्यासाठी नेमकं काय करायला हवं याबाबत आपण राज्यातल्या संरक्षण तज्ज्ञांची मतं जाणून घेतोय. आता नागपूर आणि वर्ध्यातल्या माजी लष्करी अधिकाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया. जसं आपण परवाच्या फायरमध्ये केलं की एक पोस्ट त्यांची आपण संपूर्णतः उद्ध्वस्त केली, अशी प्रत्येक पोस्ट जर आपण उद्ध्वस्त करत त्यांची राहिलो, जिथे जिथे फायर होईल, जिथे जिथे आपल्यावर हल्ला होईल तिथली त्यांचे पूर्ण पोस्ट बेचिराग करायची. कारण सर्वकष युद्ध आपण करू शकत नाही आहे. आपण आतमध्ये मिसाईल मारून त्यांचे जे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये त्यांचे अड्डे जे आहेत ते आपण मिसाईलद्वारे किंवा एअरफोर्सद्वारे या दोघांच्याद्वारे आपण हे करू शकतो, नष्ट करू शकतो.
पाकिस्तान आपल्याशी युद्ध करू शकत नाही. त्याच्यामध्ये ही ताकद असती त्याने फार पूर्वी आपल्याशी युद्ध सुरू केलं असतं. त्याच्यामध्ये ही ताकद नसल्यामुळे तो आपल्याशी हायब्रिड वॉरफेअर खेळतोय. हायब्रिड वॉरफेअर जसं मी मगाशी सांगितलं की सीमेच्या चौक्यांवर हल्ला करायचा, आपलं डोकं दाबून ठेवायचं आणि त्याच्या खाली आतंकवादी भारतामध्ये शिरवायचे आणि त्या आतंकवाद्यांनी आतमध्ये हैदोस करायचा. ही एक त्याची हायब्रिड वॉरफेअरची कल्पना आहे, संकल्पना आहे. त्याला हे करण्याकरता आतमध्ये जसं आपण एन्काउंटर्स करतो आहे टेररिस्टचे, ते तर चालू राहिलेच पाहिजे. पण त्याचबरोबर ज्या रूटनी ते लोक येतात तो रूटच पूर्ण किंवा त्या रूटवर जे पाकिस्तानी छत्र आहे ते छत्रच पूर्ण आपण नष्ट केलं पाहिजे, तरच त्याचा काहीतरी फायदा आपल्याला होईल. पाकिस्तान जो हे दाखवतो आहे की आम्हाला चीनचा सपोर्ट आहे, हे माझ्या मते हे काही याला काही फार किंमत नाही आहे. ह्याचं कारण असं आहे की प्रत्येक वॉरमध्ये 65 वॉरमध्ये 71 वॉरमध्ये पाकिस्तान असं वाटलं होतं की चीन आपल्याला मदत करायला आहे, पण दोन्ही युद्धामध्ये चीन चूप होता. आणि मला खात्री आहे की समजा पुढे युद्ध झालं, समजा झालं, तर त्यावेळेस देखील चीन काहीही करणार नाही, कारण ही पॉलिसी चीनची आहे. आणखी शेवटची गोष्ट अशी आहे की आज जगामध्ये भारत ही फार मोठी सैनिकी शक्ती आहे. आपण जे निर्णय जे वेपन्स खरेदी केलेले आहेत, आता ही सरकार जी आली आहे यांनी परमिशन दिलेली आहे, त्यामुळे आपल्याजवळ सध्या अत्यंत आधुनिक शस्त्रास्त्र आहेत. त्याचा फायदा आपण घेऊ शकतो आणि हे साऱ्या जगाला माहिती आहे, पाकिस्तानला माहितीच आहे. त्यामुळे पाकिस्ताननी त्यांच्या भल्याकरता चूप राहावं, खुरापतीकडे बंद करावं, नाही तर पाकिस्तानला जबरदस्त धडा शिकवण्यात येईल. सैनिकाचा धर्म आहे की जो आपल्या देशाचा शत्रू असेल त्याला नामोहरम करून, त्याला नेस्तनाबूत करून, त्याला खतम करून आपलं वर्चस्व स्थापित करणं हा सैनिकाचा धर्म आहे. आणि त्यामध्ये जर आपले प्राण जरी गेले तरी सैनिक त्याची पर्वा करत नाही, कारण तो सर्वोच्च बलिदान करायला तयार असतो. हे आहे. तर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी जी राजकीय इच्छाशक्ती पाहिजे, आपल्या सेनेमध्ये, नौसेनेमध्ये, वायुसेनेमध्ये, अर्धसैनिक बलांमध्ये जी क्षमता पाहिजे ती आहे आपल्याजवळ आणि आपण ते करतो आहे. या गोष्टीला वेळ लागतो. जसं आपण इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये कमांडर जाधव चे जे आहे हँगिंगचे आहे, त्याच्याकरता आपण इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसकडून निर्णय आणलेलेच आहे. असे पूर्ण जगाकडून जे पॉलिटिकल कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये त्यांना धडा शिकवायला पूर्ण त्यांना आयसोलेशन असं आणलेलं पाहिजे, म्हणजे जग पूर्ण आपल्या बाजूला होईल आणि पाकिस्तान रस्त्यावर येईल. जो अपनी भारतीय सेना है वो कुछ भी करने के लिए कैपेबल है. हमारे देश में जो है जो सेना का अभ्यास होता है, फॉरेन कंट्री मतलब प्रदेश से आर्मी के लोग आते हैं, अपने आर्मी हमारे इंडियन आर्मी के साथ एक्सरसाइज करते हैं और हमसे सीख के जाते हैं. तो ऐसा कोई देश नहीं जो हमें चैलेंज कर सकता है. लेकिन जो पॉलिटिकल विल है, जो पॉलिटिकल रिलेशंस रखने हैं, जो सरकार ने देश को जिस तरह से प्रगति करना है, जिस तरह से आगे बढ़ाना है, वो मैटर करता है. आर्मी जो है कुछ भी करने के लिए कैपेबल है, उसको सिर्फ हुक्म की ज़रूरत है. वो जो भी चाहे जो भी देश हो उनको अच्छी तरह से रास्ते पे ला सकता है. पाकिस्तान का जो है जो रवैया रहा है 1947 से लेके आज तक, ये रहा है कि उनको जो है कभी भारत को शांति से रहने नहीं देना है, क्योंकि अगर भारत शांति से रहेगा तो इतना प्रोग्रेस करेगा कि वो सुपर पावर बनने के काबिल है. ये अमेरिका भी जानता है. इस वजह से जो है पाकिस्तान हमें तंग करता रहता है. लेकिन अगर उसको सही रास्ते पे लाना है तो सिर्फ आर्मी फ्रंट पे हम एक्शन नहीं ले सकते. हमें पॉलिटिकल लेवल पे, कमर्शियल लेवल पे, सभी इसमें, चाहे वो कल्चरल हो, चाहे एंटरटेनमेंट हो, चाहे सिनेमा इंडस्ट्री हो, चाहे कहीं पे भी हो, सभी जगह पे हमें एक्शन लेनी पड़ेगी पाकिस्तान के अगेंस्ट. पाकिस्तानला जर धडा शिकवायचा म्हटलं तर आपण याही पूर्वी 2-3 वेळा 65मध्ये, 71मध्ये आणि 99मध्ये पाकिस्तानला चांगल्याच प्रकारे धडा शिकवलेला आहे. तिन्ही वेळेस त्यांची हार झालेली आहे आणि पाकिस्तान केव्हाही आपल्याला मात करू शकत नाही. आपण पाकिस्तानपेक्षा केव्हाही उजवी बाजू आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्याचे 2 मार्ग माझ्या मते आहेत. एक तर जो काश्मीरमध्ये उग्रवाद चालू आहे तो उग्रवाद मिटवण्याकरता भारतीय सैन्याला जास्तीत जास्त अधिकार दिले पाहिजेत. पोलिसांचे अधिकार थोडेसे कमी केले पाहिजेत. त्याने काय होतं की पोलीस जे आहेत तिथले स्थानिक आहेत आणि स्थानिक असल्यामुळे त्यांना ज्या प्रकारे ॲक्शन घ्यायला पाहिजेत त्या प्रकारे ॲक्शन होत नाही आहे.
सेनेला जर अधिकार वाढवून दिले तर ऑटोमॅटिक उग्रवाद कमी होईल आणि उग्रवाद कमी झाला तर पाकिस्तानला तेवढीच त्याला शिक्षा मिळेल आणि उग्रवाद जर कमी झाला तर पाकिस्तान ह्या बाकीच्या कारवाई करू शकणार नाही आहे. पाकिस्तान हा सरळ समोरासमोर येऊन लढाई करू शकत नाही आहे. छद्मयुद्ध चालू आहे, उग्रवाद्यांना पाठवतो, त्यांना पाठबळ पुरवतो, त्यांना फंडिंग करतोय. ह्या सगळ्या गोष्टी आपण जर सैन्याला तिथे अधिकार दिले तर सैन्याच्या कारवाईमुळे ह्या सगळ्या बंद होऊ शकतात आणि स्वाभाविक आहे की पाकिस्तान मग पुढे ही कारवाई करू शकणार नाही आणि आपण पाकिस्तानला मात देऊ शकू. भारताजवळ सक्षम आर्मी आहे, सक्षम सेना आहे आणि कोणत्याही परिस्थितीत भारत पाकिस्तानला तोंड देण्यास सक्षम आहे. कोल्हापुरातील माजी लष्करी अधिकारी शिवाजी बाबर आणि रायगडचे माजी लष्करी अधिकारी प्रकाश महाडिक यांनी या संदर्भात काय उपाय सुचवले तेही पाहूया. आता जर धडा शिकवायचा असेल तर राजकीय हस्तक्षेप करता कामा नये. सैन्यांना मुभा द्या. भारतीय सैन्य एवढं पॉवरफुल आहे की पाकिस्तानचा नकाशा जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नवनिशाण मिटवण्याची क्षमता भारतीय सैन्याकडे आहे. ना रहेगा बास न बजेगी बासरी. भारतीय सैन्याच्या दृष्टीने पाकिस्तान मूंग और मसूल की दाल प्रमाणे आहे. सैनिक आता जे मृत बॉड्या येतात, आमच्या शहीद जवानांचे शव येतात, डोळ्यातून पाणी येतं. काय हे जवान फुकट का मारले जातात? विनाकारण मारले जातात. आदेश द्या एकदाचा, होऊन जाऊ द्या आरपारची लढाई. मी तर म्हणतो आमच्यासारखा सैनिक, माझा एक पाय अपंग आहे तरी आता हे पाहिल्यानंतर शहारे येतात अंगावर. पाकिस्तान एक असा देश आहे की तो नेहमी कुरापती करत राहतो आणि तो आमचा पारंपरिक शत्रू आहे. आणि पारंपरिक शत्रूचे जे काय त्याचे भावना आहेत किंवा त्याचे जे काय संबंध आहेत ते आपल्या राजकीय दृष्टिकोनातून आणि सशस्त्र सेना दलाच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर ते आपल्याला काही काळजी करण्याची आवश्यकताच नाही. त्याचं कंबाळं मोडायला काही जास्त वेळ लागणार नाही. पण आपला भारत देश हा मानवतावादी देश आहे. आम्ही कुणावर आजपर्यंत चढाई केलेली नाही किंवा असे युद्ध आपण लादलेले नाहीत. पण आपण प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि प्रत्युत्तरानं आम्ही आमचा डिफेन्स कसा असतो आणि आम्ही आमचं संरक्षण कसं करू शकतो ते आम्ही सर्व जगाला दाखवून दिलेलं आहे. म्हणून सध्याच्या परिस्थितीत भारतीय नागरिकाला कुठल्याही परिस्थितीत कशाचीही काळजी करता कारण नाही. आपल्याला आपण म्हणतो की बाबा जागतिक लेवलला भारताचं जे आता वर्चस्व आहे, भारतानं जे मिळवलेलं आता जे नाव आहे आपलं, ते सध्याचं तुम्ही उदाहरण घेतलं तर कुलभूषण जाधव यांना इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसनं जे निर्णय दिलेला आहे तो अतिशय चांगला आणि भारताच्या बाजून दिल्यामुळं पाकिस्तानचं उतरलेलं आहे. आणि म्हणून तर आता हे कुरापती करतं, पण त्याची मोठी लढाई करण्याची हिंमत नाही. जरी आपण समजा उद्या लढाईची जर परिस्थिती आली तर मी असं म्हणू शकतो की भारतीय सेना दलाचं मनोबल आणि त्यांचं विशेष करून प्रत्येक सेना दल आपापलं नेव्ही, एअरफोर्स आणि आर्मी यांचं सैनिकांचं मनोबल आणि त्यांना दिलं गेलेलं ट्रेनिंग हे अतिशय उपयुक्त आणि उच्च दर्जाचं असल्यामुळं आणि आमच्याकडं जी स्ट्रॅटेजी आणि आमच्याकडं जी शस्त्रास्त्र किंवा इतर ज्या गोष्टी आमच्याकडे आहेत त्या अतिशय बहुमूल्य आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत आम्हाला कशाचीही कमी नाही. त्यामुळं सशस्त्र सेना दलाच्या कार्यक्षमतेवर कुठल्याही नागरिकाला किंवा कुठल्याही राजकीय नेत्याला काळजी करायची काही गरज नाही. फक्त मी असं म्हणू शकतो की हे 3 भागामध्ये जर आपण याचं विश्लेषण केलं तर भारत देशाला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. सध्याच्या परिस्थितीत भारतीय सेना दल अतिशय मजबूत आहे आणि कुठल्याही परिस्थितीला मुकाबला करून पाकिस्तानला आपल्या जागेवर बसवायला तयार आहे. पाकिस्तानचा मोस्ट फेवरेट नेशनचा जो दर्जा त्याला दिलेला आहे तो काढून टाकण्यात यावा. त्याच्यानंतर आपण जे एलओसी म्हणतो की एलओसीच्या आत जाऊन त्याला मारू नये, याच्या बाबतीत आपण काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे आणि ज्या ठिकाणाहून तो प्रहार करतो त्याच्यापेक्षा अजून 5 किलोमीटर पुढे जाऊन आपण त्याच्यावर प्रहार केला पाहिजे. तेव्हाच पाकिस्तानचं कंबरडं मोडेल. दुसरी गोष्ट ही, पाकिस्तान हे नेहमी डिनायल मोडमध्ये असते. आपण पाकिस्तानला त्याच्यावरती बॉम्ब केला, त्याच्यावरती त्याचे 4 माणसं मारले तरी तो सरळ सांगतो की आमचे कोणतेच माणसं मारले गेलेलं नाही, आमचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. पण
कागाळ्या करण्यामध्ये, त्याच्यानंतर त्याचा बदल्या घेण्यामध्ये तो कुठेही चुकत नाही. त्याच्यासाठी आपण पावलं उचलले पाहिजे. आणि माझ्या मते श्रीलंकेने जसे पावलं LTTच्या खिलाफ घेतले होते तशी पावलं भारत सरकारने घेतली पाहिजे. आणि हे मानवाधिकार वगैरे वगैरे या भानगडीला जुमानलं नाही पाहिजे. त्यासंबंधी वाटल्यास UNOमध्ये वगैरे आधीच तक्रार नोंदवून किंवा UNOची परमिशन घेऊन ही सगळी कारवाई झालेली पाहिजे. सोबत बाकीचे राष्ट्रीय नेते आहेत, जसं ब्रिटन आहे, अमेरिका आहे, जर्मनी आहे, फ्रान्स आहे, जे लोक आतंकवादाला सध्या बळी पडत आहेत त्या लोकांना सुद्धा या बाबतीत संपूर्ण ब्रीफिंग केलं पाहिजे आणि त्यांचं कोऑपरेशन घेतलं पाहिजे. आम्हाला तर असं आमचं रक्त सळसळ करतं की आपल्या जवानांचं शरीर डोकं कापून समोरचा व्यक्ती घेऊन जातो आणि आम्ही काहीच करू शकतो का? आम्ही हतबल आहोत का? काय आमच्यामध्ये शौर्यता नाही आहे का? आम्हाला असं वाटतं की आम्ही जर आधी माझं वय आता 75 वर्षाचं आहे आणि या 75 वर्षात असं मला वाटायला लागलं की आता आपण सीमेवर जायचं आहे आणि सीमेवर जाऊन त्यांना गोळी मारून त्याचा घात करायचा आहे, त्यांना दाखवायचं की भारताच्या जवानामध्ये काय शक्ती आहे. आता हे निर्णय कारवाई करता पाकिस्तानचं काश्मीरचे जे सुरू आहे, काश्मीरचं राजकारण सुरू आहे, लोक टेररिस्ट म्हणून पोरांना पाठवतात आणि मुलांना दगडाचं हत्यार देतात आणि ते तिथले स्थानिक लोक, मी श्रीनगरला होतो 83-84 मध्ये, त्यावेळेच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो की आमच्याकडे पाहून ते फौजी बाहेर निघाला तर थुकायचे. म्हणजे टेररिस्ट कोण बाहेरून येतात असं म्हणण्यापेक्षा टेररिस्ट काश्मीरमध्येच बसलेले आहे. आणि हे लोक काश्मीरच्या नॅशनल कॉन्फरन्स सारखे लोक, शेख अब्दुल्ला सारखे, महमद अब्दुल्ला सारखे लोक त्यांना पनाह देत आहे आणि त्यांच्या पाठीमागचं राजकारण करून या देशाला खोकला करत चाललेले आहे. अशा लोकांच्यावर काहीतरी धडा शिकवला पाहिजे आणि त्यांना त्यांच्यावर युद्ध करून पाकिस्तानचे आता युद्धाचीच वेळ आली आहे, त्यांना दाखवून द्यायला पाहिजे. 2 वेळा ते युद्ध हारलेलं आहे. कारगिलमध्ये ते युद्ध हारलेले आहे आणि आता सुद्धा हारतील. ती आमची पक्की ग्वाही आहे. आणि त्या देशासाठी आमचे माजी सैनिक 75 काय 100 वर्षाचा असेल तरी तो लढाईवर मोर्चावर जायला सध्या तयार आहेत. अशा तऱ्हेने त्यांचा तरी कुठेतरी घात केला पाहिजे असं मला वाटतं. या विशेष कार्यक्रमात वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांचा ओघ ABP माझावर सुरूच राहील.